आज आपल्याला बघायचं आहे साइन बायनरी नंबर रिप्रेझेंटेशन. आता साइन बायनरी रिप्रेझेंटेशन नंबर म्हणजे काय, की एखादा बायनरी नंबर, आतापर्यंत आपण सर्व बायनरी नंबर घेतले ते पॉझिटिव्ह घेतले, परंतु एखादा नंबर हा निगेटिव्ह आहे हे कसं दाखवायचं. तर असं समजा की या इथे आपल्याला दिलेले बघा B0 B1, तर हा बायनरी नंबर आहे, याला आपण काय म्हणणार आहे, मॅग्निट्यूड. आणि याच्या पुढं जे आहे ते आहे साईन. तर साईनसाठी त्यांनी कन्व्हेन्शन घेतलेलं बघा, द साईन बीट इज 0 फॉर पॉझिटिव्ह नंबर. म्हणजे सपोज एखादा नंबर आहे तो आपण राईट केला, हा बायनरी नंबर आहे, परंतु ज्यावेळेस इथं तुम्ही 0 राईट कराल याचा अर्थ तो पॉझिटिव्ह नंबर आहे. आणि जेव्हा आपण एखादा बायनरी नंबर इथे रिप्रेझेंट केला, त्याची मॅग्निट्यूड लिहिली, अँड इट इज 1 फॉर अ निगेटिव्ह नंबर, आणि तो जर त्याच्या पुढे जर आपण 1 राईट केला तर तो निगेटिव्ह नंबर हा कन्सिडर केला जातो. या इथं त्यांनी काही एक्झाम्पल्स घेतलेले. सपोज बघा +6 आहे, तर +6 काय येणार आहे, खरा +6 आलेला आहे बघा. तर 2⁻0 म्हणजे 2⁻1 2⁻2, 2⁻1 म्हणजे 2, 2⁻2 इज 4, म्हणजे 4 + 2 6. तर हा 4 बीटमध्ये एक्सप्रेस केलेला आहे. परंतु हा नंबर पॉझिटिव्ह आहे, त्यासाठी आपण त्याच्या पुढे काय राईट केला, 0. इथं 4 बीट आहे, तुम्ही 1 0 राईट केला तरी चालेल, किंवा इथं त्यांनी ग्रुपिंगसाठी हे 4 0 घेतलेले. त्याचप्रमाणे इथं बघा 24 आहे, तर इथं सपोज हा काय आहे 2⁻3 आणि 2⁻4. मग 2⁻4 16 आणि 2⁻3 8. 16 + 8 काय झाला, 24 झाला. परंतु त्याच्या पुढे आपण काय घेतले, 0 0. तर याचा अर्थ तो काय झाला, 0 म्हणजे पॉझिटिव्ह. नंतर इथे बघा 14 आहे, परंतु 14 नंबर मला निगेटिव्ह दाखवायचा आहे. तर ॲक्च्युली हा नंबर आहे 2⁻3 2⁻2 2⁻1. 2⁻3 म्हणजे 8, 2⁻2 म्हणजे 4 आणि 2⁻1 म्हणजे 2. 8 + 4 + 2, 8 + 4 12 + 2 14. परंतु हा निगेटिव्ह दाखवण्यासाठी मी इथे काय घेतलेला आहे, 1. सर्व 1 नका घेऊ, तर इथे काय घ्यायचा, 1. म्हणजे निगेटिव्ह नंबरसाठी आपण काय घेतो, 1 घेतो. या इथं त्यांनी बघा आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे +127. हे सर्व 1 1 घेतलेले, त्याच्या पुढे फक्त 0 दिला, त्यामुळे हा +127 झाला. इथे पण हे सर्व 1 1 घेतलेले, त्याच्या पुढे 1 दिला, त्यामुळे तो निगेटिव्ह नंबर झालेला आहे. त्याचप्रमाणे इथं आपल्याला दिलेलं आहे बघा, सपोज इथे बघा 2⁻2 म्हणजे 4, परंतु तो 4 मला निगेटिव्ह पाहिजे असतं, तर त्या साईन्ससाठी आपण काय राईट करायचा, 1. म्हणजे त्याची व्हॅल्यू ही काय होते, -4 ही रिप्रेझेंट होते. नेक्स्ट टॉपिक घ्यायचा आपल्याला 1s कॉम्प्लिमेंट रिप्रेझेंटेशन. या इथं बघा म्हटलेलं आहे, द 1s कॉम्प्लिमेंट ऑफ बायनरी नंबर इज द नंबर दॅट रिझल्ट चेंज ऑल 1s टू 0 अँड द 0 टू 1. 1s कॉम्प्लिमेंटमध्ये काय होतं, की जो 0 आहे तो 0चं 1मध्ये कन्व्हर्शन होतं आणि 1चं 0मध्ये कन्व्हर्शन होतं. मग बघा हा एक नंबर दिलेला आहे, बायनरी नंबर आहे, त्याचा आपल्याला 1s कॉम्प्लिमेंट विचारला. सो फर्स्टली वी हॅव टू राईट द नंबर. नंतर निगेटिव्ह होण्यासाठी या इथं आपण एक गेट वापरलेला आहे, याला आपण नॉट गेट असं म्हणतो, किंवा त्याला आपण नॉट ऑपरेशन म्हणतो. आणि इथं जर बघितलं तर 0 कन्वर्ट 1, 0 कन्वर्ट 1, 1 कन्वर्ट 0, 0 कन्वर्ट 1, 1 कन्वर्ट 0. म्हणजे 0चं 1मध्ये आणि 1चं 0मध्ये तो काय करतो, कन्व्हर्शन करतो. नेक्स्ट टॉपिक घ्यायचा आहे आपल्याला 2s कॉम्प्लिमेंट रिप्रेझेंटेशन. आता 1s बघितलं की तो 0चं 1मध्ये कन्वर्ट करतो, तर 2s कॉम्प्लिमेंट रिप्रेझेंटेशन काय, द 2s कॉम्प्लिमेंट इज द बायनरी नंबर दॅट रिझल्ट व्हेन वी ॲड 1s कॉम्प्लिमेंट इट इज गिवन ॲज. म्हणजे 1s कॉम्प्लिमेंटमध्ये जेव्हा तुम्ही वी ॲड अ 1, बघा इथे हा 1 घ्यायचा राहिला, जेव्हा 1s कॉम्प्लिमेंटमध्ये तुम्ही 1 ॲड करता तेव्हा जो रिझल्ट मिळतो त्याला 2s कॉम्प्लिमेंट. मग इन शॉर्ट लक्षात ठेवण्यासाठी हे इक्वेशन लक्षात ठेवा, 2s कॉम्प्लिमेंट इक्वल टू 1s कॉम्प्लिमेंट प्लस 1. हे वहीमध्ये राईट करा. सपोज बघा आता आपल्याला हा बायनरी नंबर दिलेला आहे, त्याचा आपल्याला 2s कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. सगळ्यात फर्स्टली राईट द नंबर. ॲक्च्युली तोच नंबर आपण इथं यांनी काय केलं, त्या नंबरचं आपण काय करायचं, 1s कॉम्प्लिमेंट घ्यायचं. ही कॅरी थोड्या वेळ बाजूला ठेवा. तर बघा 0चं 1मध्ये, 0चं 1, 1चं 0,
आणि इथं 1चं 0 1चं 0. मग आपण +1 हा काय केला, ॲड केला. आता ॲडिशन आपण बघणार आहे, तर नेहमी लक्षात घ्या 1 + 1 काय असतो 0 आणि कॅरी काय होतं 1. आता हे कशा पद्धतीने, तर आपण याचे एक लॉज ते आपण बघूया. ॲडिशनचे आपण काही लॉज बघूया. बघा यामध्ये सपोज 0 + 0, 0 + 0 काय येणार 0. सपोज 0 + 1 काय येणार 1. नंतर या इथे 1 + 0 काय येणार 1. आणि नेक्स्ट आहे बघा 1 + 1 ॲक्च्युली आपलं होतं काय 2. आता 1 + 1 2, परंतु बायनरीमध्ये बघा आपण काय म्हणतो 2⁻0 2⁻1. मग आता इथं आपल्याला काय घ्यायचं 2⁻1 काय असतो 2, म्हणून इथं आपण काय घेणार 1 आणि इथं काय घेतो आपण 0. मग आता आपण काय करायचं, तर 1 + 1 आता बायनरी नंबरमध्ये आपण काय करतो, फक्त वी कॅन ॲड 1 अँड 0, परंतु आपल्याला 2 तर लिहिता येत नाही. ॲक्च्युली ॲडिशन होते 1 + 1 2, परंतु 2⁻1 म्हणजे 2 होतो, म्हणजे तिथं काय येणार आहे 1 0. म्हणून आपण काय करायचं, आता 1 + 1 काय घ्यायचं आपण, देअर सम इज 0 आणि हा जो 1 आहे याला आपण काय घेणार आहे कॅरी. लक्ष द्या, याला काय घ्यायचं कॅरी. आत्ताच आपण जो लॉ बघितला त्याचा आपल्याला यूज करायचा. बघा मी इथं बघा 1 + 1 काय झाला 0, कॅरी घ्यायचा 1. अगेन 1 + 1 0, कॅरी 1. 1 + 0 इज 1. दिस 1 ॲज इट इज, दिस 1 ॲज इट इज, दिस 1 ॲज इट इज, 0 ॲज इट इज, 0 ॲज इट इज. अशा पद्धतीने इथं जो न्यू नंबर फॉर्म झाला 1 1 1 0 0, याला आपण जो बायनरी नंबर आहे त्या बायनरी नंबरचा आपल्याला काय मिळाला 2s कॉम्प्लिमेंट नंबर. आता या इथं आपल्याला टेक्स्टबुकमध्ये काही नंबर दिलेले, त्या नंबरचं आपल्याला पहिल्यांदा दिलेलं आहे साईन मॅग्निट्यूड दिलेली आहे. सपोज हा नंबर आहे बघा +7, तर हा आपण कसा घेतो 1 1 1 म्हणजे 2⁻0 दॅट इज 1, 2⁻2 इज 4, सॉरी 2⁻1 2 आणि 2⁻2 इज 4 म्हणजे 4 + 2 6 6 + 1 7 आणि पुढे आला 0. त्याचं 1s कॉम्प्लिमेंट काय होणार आहे साईन 1s कॉम्प्लिमेंट आणि परत तिथं साईन 2s कॉम्प्लिमेंट घेतलेलं त्याचं लक्षात. हा चार्ट एवढा काही महत्त्वाचा नाही आहे, तर आपण तो स्किप करूया. आपल्याला इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. सपोज बघा +9 आहे. आता त्याचं मॅग्निट्यूड कसं घ्यायचं, तर 9 कसं होणार 8 + 1 म्हणजे 2⁻3 आणि 2⁻0, परंतु प्लस साईनसाठी आपण काय केलं 0 0. आता इथं त्याचं काय घेतलं 1s कॉम्प्लिमेंट. तर 1s कॉम्प्लिमेंटमध्ये तुम्हाला माहिती आहे 1चं काय होतं 0. ॲक्च्युली आता इथे यांनी चुकीचं दिलेलं आहे. इथं बघा 1चं काय होणार 0, 0चं होणार 1, नंतर ह्या 0चं आहे 1 आणि 1चं काय होणार 0. हां, इथे बघा काय होणार आहे टेक्स्टबुकमध्ये चूक झालेली आहे. 1चं होणार 0, 0चं 1, 0चं 1, 1चं 0 आणि ज्यावेळेस याच्यामध्ये 1 ॲड होईल त्यावेळेस होणार आहे 2s कॉम्प्लिमेंट 0 1 1 1. आता इथे बघा आपल्याला -9 पाहिजे, म्हणजे मॅग्निट्यूड तर तेच, परंतु निगेटिव्ह नंबरसाठी आपण काय देतो पुढे 1, म्हणून 1 0 0. तर आता याचं काय होणार आहे 1s कॉम्प्लिमेंटमध्ये बघा इथं याचं 1चं काय होणार आहे 0, 0चं काय होणार 1, पुन्हा 0चं 1 आणि 1चं काय झालं 0 झालेलं आहे, बरोबर आहे. आणि यामध्ये जर +1 ॲड केला तर इथं काय येणार आहे 0 1 1. तर अशा पद्धतीने हे करायचं आहे. आता याच्यामध्ये बघा हे जे आहे हा 1 0 0च ठेवा, इथे पण हा 1 0 0च येणार आहे. फक्त 1sमध्ये हे जे आहे याच्यामध्ये हे वापरू नका. इथे हा 1 0 0 तेच ठेवा, इथे पण हा 1 0 0 तेच ठेवा. तर अशा पद्धतीने हा सिम्पल टॉपिक आहे. ओके.